नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये किलरने आता इथे गार्गीला पळवल्यामुळे राया मंजिरी पुढे मोठं संकट उभी राहिलेलं आपण बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता त्या वेड्या माणसाचा खून झालेला असतो. त्याच्याजवळ आता त्या परीने एक चिठ्ठी रायासाठी ठेवलेली असते. आता ती चिठ्ठी वाचताच राया आणि जयला धक्का बसतो. कारण पुढचं टार्गेट आता तिचं गार्गीचं असतं. त्या गार्गीने माझं रूप घेऊन आतमध्ये जाण्याचं जे धाडस केले ना, ते धाडस आता मला मोडून टाकायचंय. आता पुढचा नंबर गार्गीचा असणार. चल, तुला चॅलेंज देते. तुझ्यात असेल धमक ना, तर मला हरवून दाखव. आता नाही त्या गार्गीचा खेळ संपवला ना, तर नावाची किलर नाही. असे म्हणताच आता रायाला हे सगळं वाचून मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा तो म्हणू लागतो, जय ऐकलंस? अरे हिचं पुढचं टार्गेट गार्गी आहे. आपल्याला गार्गीला काही येऊ द्यायचं नाही. आपल्याला लवकरात लवकर गार्गीला जेलमधनं बाहेर काढावंच लागेल. तिकडे तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. मी लवकरात लवकर जातो, गार्गीला तिकडनं बाहेर काढतो. पण जय, तोपर्यंत तू इकडे फॉरेन्सिक टीमला बोलावून घे. सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. आता राया धावतच तिकडनं पोलीस स्टेशनला निघालेला असतो. तर आता इथे पोलीस स्टेशनला येताच आता इन्स्पेक्टर जाधव असतात. त्यांना राया हात जोडून विनवणी करू लागतो. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, गार्गीला सोडा. हे बघा तिच्या जीवाला धोका आहे. आता मला तिचा जीव जाऊ द्यायचा नाही आहे. त्यामुळे प्लीज इन्स्पेक्टर साहेब, माझा ऐका, गार्गीला सोडा. त्यावर इन्स्पेक्टर साहेब हसतच म्हणू लागतात, वेडा झालेस का राय तू? अरे एवढे गुन्हे केले तिने आणि तिला कशाला सोडायचंय? तिला आता शिक्षा होणार. त्यावर राय म्हणू लागतो, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, गार्गीचा जीव धोक्यात आहे. तिला कधीही काही होऊ शकतं. इकडे आम्ही तिला नाही ठेवू शकत. त्यामुळे प्लीज आमचं ऐका. आता इन्स्पेक्टर साहेब हसतच म्हणू लागतात, अरे बापरे, ज्या गुन्हेगाराने आजवर एवढे खून केले, एवढ्या लोकांना मारलं, त्याला कोण मारणार आहे? आणि इथे जेलमध्ये उगाच खोटं नाटं सांगू नको. आता काही झालं तरी आम्ही तिला सोडू शकत नाही. तेव्हा राया पटकन आपल्या खिशातनं चिठ्ठी काढतो. हे बघा सर, ही चिठ्ठी वाचा. आत्ताच त्या वेड्या माणसाचा जो खून झालाय ना, त्याच ठिकाणी त्या बॉडीजवळ ही चिठ्ठी ठेवली होती. वाचा. त्यात त्या परीने साफ लिहिलंय की पुढचं टार्गेट गार्गी आहे. गार्गीचा नंबर आहे. ती परी या गार्गीचा बदला घेणार आहे. कारण गार्गीने तिचं रूप घेऊन जेलमध्ये येण्याचा प्रयत्न केलाय. गार्गीने असं काहीही केलेलं नाही हो. हे सगळे गुन्हे तिने केलेच नाही. तिने हे सगळं माझ्यासाठी केलं होतं. त्यामुळे प्लीज सर, माझं ऐका, गार्गीला सोडा. प्लीज, मी हात जोडतो, विनवणी करतो. असं नका करू. प्लीज माझं ऐका. त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हो ठीक आहे, आम्ही सोडायला तयार आहे. आम्ही ऐकतो तुझं. पण जा, रायटिंगमध्ये घेऊन ये. लेखी रिपोर्ट आणला ना, तर आम्ही तिला सोडू. आता मात्र राया गप्प बसतो. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, काय झालं? नाही देणार ना? कारण सगळे गुन्हे कबूल करून बसली ती गार्गी. ती आता गुन्हेगार आहे आणि असल्या गुन्हेगारांना जेलमधनं बाहेर जाण्याची परवानगी कधीच कोणी देणार नाही. त्यामुळे कायद्याच्या विरोधात जाऊन उगाच कायद्याचं उल्लंघन करू नको राया. चल निघ इकडनं. तेव्हा राय म्हणू लागतो, सर हात जोडतो. मला माहिती आहे मी चुकीचं करतोय, पण गार्गी खुनी नाही आहे हो. खरं तर ती परी अजूनही बाहेर मोकाट फिरते. आपल्याला तिला पकडणं गरजेचं आहे. गार्गीचा जीव वाचवायचा आहे. प्लीज साहेब ऐका. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, संबीराव, चल या रायाला बाहेर काढ. आता लय डोक्याचा भुगा केलाय. चल निघ इकडनं. याला नाही म्हटल्यावर कळत नाही. निघ इकडनं. याला धक्के मारून बाहेर काढा. तेव्हा राय म्हणू लागतो, सर ऐका माझं, असं नका करू. पण आता रायाचे इन्स्पेक्टर साहेब ऐकत नाही. तर संबीराव, बाकीचे जे हवालदार असतात ना, ते रायाला ओढतच आता पोलीस स्टेशनमधनं बाहेर काढतात. राय मात्र खूप भडकलेला असतो. मला धक्के मारून बाहेर काढलं, जास्ती झालं या सगळ्या लोकांना. एक नंबरची भामटी माणसं आहेत. जीव तोडून सांगतोय मी, गार्गीच्या जीवाला धोका आहे. पण नाही, कोणी माझं ऐकतच नाही आहे. पण नाही आता मला हातावर हात ठेवून चालणार नाही. त्या परीने मला चॅलेंज दिलं आहे. याचा अर्थ ती लवकरात लवकर गार्गीपर्यंत पोहोचण्याचं काम करणार. मला त्याआधी गार्गीला सुखरूप घरी न्यायचे. काही झालं तरी मी गार्गीला काही होऊ देणार नाही. गार्गी, राया तुला वाचवणार म्हणजे वाचवणार. त्यासाठी कायद्याच्या विरोधात जाऊन मला काहीही करावं लागलं तरी चालेल. असे म्हणताच राया पटकन आपला मोबाईल काढतो आणि मिसफायरला फोन करतो. आता जो काही प्लॅनिंग असतो तो आता रायाने मिसफायरला सांगितलेला असतो. त्याप्रमाणे आता मिसफायरही तयार झालेली असते. तर इकडे
आता संध्याकाळची वेळ होते. संध्याकाळची वेळ होताच आता कॉन्स्टेबलच्या वेशात आता मंजिरी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली असते. इन्स्पेक्टर साहेब, हवालदार सगळेजण आता बाहेर गेलेले असतात. आता मात्र लगेच दबक्या पावलांनी मंजिरी ज्या ठिकाणी जेलच्या चाव्या ठेवलेल्या असतात ना त्या ठिकाणी येते. आता मंजिरीने बरोबर गार्गीच्या लॉकरची चावी घेतलेली असते. आता मंजिरी ते कुलूप उघडते. गार्गी गाढ झोपलेली असते. मंजिरी तिच्याजवळ जाऊन उभी राहते. आता गार्गीला जाग येताच डोळे उघडून बघते तर समोर मंजिरी. तेव्हा गार्गी जोरात ओरडते, तू इथे काय करते आणि हा काय वेश धारण केलाय? तेव्हा गार्गी म्हणू लागते, सांग ना तू इथे काय करते? त्यावर मंजिरी म्हणू लागते, गार्गी शांत हो, मला रायाने पाठवलं तुझी मदत करण्यासाठी. हे बघ इकडे तुझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळे चल पटकन आपल्याला निघायचंय. तेव्हा गार्गी म्हणू लागते, गप्प बाईस, माझ्या जीवाला कसला आलाय कुणाचा धोका? तुझ्यापासनं धोका आहे उलट माझ्या जीवाला. मी नाही येणार तुझ्यासोबत, तू निघीकडनं, नाहीतर मी जोरात ओरडून पोलिसांना बोलवेल. त्यावर मंजिरी म्हणू लागते, वेळीस का तू? अगं मला काय वेळ लागले का माझा जीव धोक्यात घालून तुला इकडे न्यायला यायला? अगं मी पोलिसांच्या नजर चुकीतनं आले इकडे, मला वेळ लागले का? थांब, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे ना, मग रायाबरोबर बोल. आता मंजिरी पटकन रायाला फोन करते आणि गार्गीजवळ मोबाईल देते. आता लगेच राया म्हणू लागतो, हे बघ गार्गी, मिसफायरला मीच तुझ्या मदतीला पाठवलंय. तुझ्या जीवाला धोका आहे. त्या किलरने मला साफ सांगितलंय. आता पुढचा नंबर तो तुझा लावणार आहे. त्यामुळे गार्गी, मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही. मला तुला काहीच होऊ द्यायचं नाही. त्यामुळे मिसफायरबरोबर प्लीज तू घरी ये, लवकरात लवकर ये. आता लगेच फोन बंद होताच मंजिरी म्हणू लागते, झालं? समाधान झालं का? मिटलं ना? चल मग आता. आता लगेच दोघीही जेलमधनं बाहेर निघताच आता इन्स्पेक्टर साहेब, हवालदार सगळेजण आलेले असतात. कुठे चालवलंय तिला पळून? तुझी हिंमत कशी झाली? कायद्याच्या विरोधात जाऊन असलं काही करतेस तू? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हे बघा साहेब, मी हात जोडते. मला माहिती आहे मी चूक केली, पण आत्ता गार्गीला इकडनं घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. तिच्या जीवाला धोका आहे हो. प्लीज इन्स्पेक्टर साहेब ऐका माझं. त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, पकडा त्या गुन्हेगाराला आणि जेलमध्ये टाका. काही झालं तरी तिची सुटका होणार नाही, इकडेच राहणार आहे ती. आता मात्र आयुष्य संपेन पण तिची सुटका होऊ शकत नाही. त्याच वेळेस आता तेवढ्यात लगेच राया तिकडे येतो. आता राया पटकन हवालदार, इन्स्पेक्टर साहेब जे सगळे असतात ना त्यांना असा पाठीमागे भिंतीला दाबून धरतो. मिसफायर पळ, गार्गीला घेऊन पळ. आता मंजिरी आणि गार्गी तिकडनं धावतच पोलीस स्टेशनच्या बाहेर निघालेले असतात. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर जाधव म्हणू लागतात, सांबीराव, पकडा त्यांना जाऊ द्यायचं नाही, पकडा त्या गुन्हेगाराला. त्याच वेळेस आता राया मात्र दरवाज्यात अगदी घट्ट हात असे दाबून उभे असतो. हवालदार, इन्स्पेक्टर त्याला ओढत असतात. तेव्हा राया म्हणू लागतो, नाही, जोवर हा राया जिवंत आहे ना तोवर तुम्ही मिसफायर आणि गार्गीपर्यंत नाही पोहोचू शकत. त्यांच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही मी. या रायाशी गाठे लक्षात ठेवा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, राया तू मोठी चूक करतोय. कायदा हातात घेऊन तू मोठी चूक केली आहे, याची शिक्षा तुला भेटणार. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, सर, तुम्हाला जी शिक्षा करायची ना ती करा, पण आत्ताच्या वेळेत मी जे करतोय ते अगदी बरोबर आहे. तुम्ही गार्गीला नाही थांबू शकत. गार्गी आता इकडनं निघाली. त्याच वेळेस राया तर त्या तिघांनाही बाजूला ढकलतो आणि पटकन दरवाजा बंद करतो. आता मात्र इन्स्पेक्टर साहेब सगळ्यांना कोंडून राया तिकडनं निघालेला असतो. त्याच वेळेस आता इकडे अंधाऱ्या रात्री मंजिरी आणि गार्गी धावत असतात. त्याच वेळेस गार्गी लगेच थबकते, सोड माझा हात, मला तुझ्यासोबत यायचंच नाहीये. तेव्हा मंजिरी म्हणते, गार्गी तुला वेळ लागले का? अगं असं काय करते? अगं मी तुझा जीव वाचवण्यासाठी करते ना हे सगळं, मग का असं हट्ट धरते? त्यावर गार्गी म्हणू लागते, तू उगाच ना ही नाटकं करू नको. मला माहिती आहे ना माझ्या जीवाला सर्वात जास्त धोका तुझ्यापासून आहे. तू मला मुद्दामून इकडे घेऊन आली ना. विशाल समोर दाखवते की तू माझी मदत करते, तुला माझी किती काळजी. पण खरं तर मंजिरी असं नाही आहे, तुझ्या डोळ्यात मी खुपते ना. त्यावर मंजिरी म्हणू लागते, अगं काय बोलतेस तू? तेव्हा गार्गी म्हणू लागते, अगदी बरोबर बोलते, कारण मी जे केलं त्यामुळे विशाल माझ्याकडे यायला लागला. मी त्याच्या नजरेत मोठी झाले ना, म्हणून तुला हे देखावलं नाही, म्हणून हा सगळा डाव आखलाय ना मला मारण्यासाठी ना. पण मंजिरी, कितीही काही झालं तरी विशालच्या आणि तुझ्यामध्ये मी असणारे एवढं लक्षात ठेव. त्यावर मंजिरी म्हणू लागते, अगं कसे येतात ग तुझ्या डोक्यात असले प्रश्न? हे बघ, माझ्या डोक्यात असं काहीही नाही आहे. आता सध्या तुझा जीव माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे गार्गी, चल पटकन ऐक माझं.
तेव्हा गार्गी लगेच मंजिरीला बाजूला ढकलते. ए चल जा, माझी माझी मी जाईल असे म्हणताच आता मंजिरीला खाली ढकलून देत आता गार्गी तिकडनं पुढे निघून जाते. त्याच वेळेस मंजिरी ओरडतच म्हणू लागते, गार्गी थांब, असं करू नको. मंजिरी उठायलाच जाणार. आता मात्र तिचा पाय मुरगळलेला असतो. तिला तर उठताही येत नाही. ती जोरजोरात गार्गीला आवाज देऊ लागते, पण आता ही गार्गी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते, नाही नाही, मला गार्गीच्या पाठीमागे जावंच लागेल. तिच्या जीवाला धोका आहे आणि रायाने तिची जबाबदारी खूप विश्वासाने माझ्यावरती टाकली आणि मला ती पार पाडायची. काही झालं तरी मला गार्गीच्या पाठीमागे जावंच लागेल. पण आत्ताच हा पाय मुरगळायचा होता. आता मंजिरी कसंबसं उठण्याचा प्रयत्न करते आणि गार्गीच्या पाठोपाठ गार्गीला आवाज देत निघालेली असते. पण गार्गीचा तपासच लागत नाही. तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता शशिकला काकू मंजिरीचा पाय चेपवत असते, कारण तिचा पाय मुरगळलेला असतो ना. गरम पाण्याची जी पिशवी असते त्याने पाय शेकवण्याचं काम चालू असतं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काकू अगं खूप गरम येते, दुखतंय ग काकू. तेव्हा शशिकला म्हणू लागते, त्या गार्गीचा त्रास एवढा सहन करते तेव्हा नाही काही होत तुला, त्यापेक्षा हे कमीच आहे. असू दे, होऊ दे त्रास, बरं होऊन जाईल. काय गरज होती तिच्या पाठीमागे जायची. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू अगं मला वाटलं होतं गार्गी घरी येईल, ती घरी पण नाही आहे. ती कुठे असेल, मला खूप टेन्शन आलंय ग, ती सापडेल ना. त्यावर शशिकला म्हणू लागते, जाऊ दे ना तिला, तिकडेच मरू दे, कशाला सापडायचंय ग तिला. अगं मला तर असं वाटतं तिकडेच हरू दे, मरू दे, काय व्हायचं तिचं ते होऊ दे, आपल्या डोक्याची कटकट निघून जाईल. अगं सतत आपल्या मागे लागलेली असती आणि एक नंबरची भामटी गार्गी, तुला कळलं ना आता, मग कशाला तिची एवढी काळजी करते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काकू अगं पण तिच्या जीवाला धोका आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, गप्प बाईस, उगाच तिची चिंता करू नको, स्वतःच्या पायाला एवढं लागलंय ना, त्याची चिंता कर. आणि खरं तर मंजिरी, मी विठुरायाकडे साक्षात प्रार्थना करते, अगदी त्याच्या चरणी मस्तक ठेवून अशी स्मरण पावते आणि विठुरायाला मनापासून सांगते, त्या गार्गीचं काय करायचं ना ते आजच करून टाक, तिला संपून टाक बाबा, म्हणजे आमच्या डोक्याचा ताप निघून जाईल. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काकू अगं काय वेड्यासारखं अभद्र बोलते, हे बघ असं काही होता कामा नये, तू जरा गप्प बैस बरं. अजून राया आला नाही, मी काय उत्तर देऊ त्याला, गार्गी माझ्यासोबत आहे असंच त्याला वाटेल. त्याच वेळेस आता इकडे रायाला आता सिनियर सरांनी ऑफिसमध्ये बोलावले असतं. तेव्हा लगेच सिनियर सर ओरडतच म्हणू लागतात, विशाल भोसले, काय चालू आहे सगळं, तुझी अशी हिंमत कशी झाली हे सगळं करायची. अरे तू पोलीस स्टेशनमधनं गार्गीला पळवलं आणि वरनं तू पोलिसांवरती हात उचलण्याचं काम केलं, हे चालणार नाही. काही झालं तरी पोलिसांचं समर्थनच करायला पाहिजे. तू असं त्यांच्याशी वागून मोठी चूक केली, तुला या चुकीची शिक्षा भेटणार विशाल भोसले. तेव्हा राय म्हणू लागतो, सर तुम्हाला जी शिक्षा द्यायची ना ती द्या, पण आत्ताच्या वेळेस हे करणं खूप गरजेचं होतं. गार्गीच्या जीवाला धोका आहे आणि ती किलर पुढचा टार्गेट गार्गीचा ठेवणार आहे हे मला माहिती होतं. त्यामुळे सर प्लीज एवढ्या वेळेस मला माफ करा. आणि सर मी एकच मागतोय तुमच्याकडे, मला फक्त 24 तासांची मुदत द्या. या येत्या 24 तासात मी त्या किलरला तुमच्यासमोर हजर करेल, कारण आता मी तिला सोडणार नाही. तेव्हा लगेच आता सिनियर सर म्हणू लागतात, किती किती मुदत द्यायची तुला. तेव्हा राय म्हणू लागतो, सर आता फक्त शेवटची एवढीच 24 तासांची मुदत हवी. जर मी या 24 तासात तिला तुमच्यासमोर नाही हजर केलं तर मग तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण मी नंतर त्यावर वेळ वाढवू मागणार नाही. सर प्लीज माझं ऐका आणि मला 24 तास द्या सर. तेव्हा सर म्हणू लागतात, ठीक आहे दिली तुला वेळ, पण या 24 तासात गार्गी सुखरूप राहिली पाहिजे आणि किलर पकडली गेली पाहिजे. आता राया आणि जय धावतच घरी येतात. आता घरी मिसफायर पाय शेकवत असते. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, मिसफायर गार्गी कुठे. आता जयही विचारू लागतो, गार्गी कुठे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया अरे गार्गीला मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती माझ्यासोबत ना राहतच नव्हती. माझा हात सोडून पुढे चालू लागली, माझा पाय मुरगळला, मी तिचा पाठलाग करत गेले खरं, पण ती मला सापडली नाही रे. ती कुठे गेली, मला वाटलं ती घरी आली असेल, पण तिचा घरीही तपास नाही, कुठे असेल ती. तेव्हा राय म्हणू लागतो, काय मिसफायर अगं अशी कशी ती हरवली. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया तिने माझ्यावरती अविश्वास दाखवला रे, एकदा माझं ऐकलं असतं तर काय बिघडलं असतं. खूप हट्टीपणा करत होती आणि गेली पुढे निघून. आता मी तिला खूप त्या ठिकाणी शोधलं, पण तरीही काही सापडली नाही रे. तेवढ्यात रायाचा फोन वाजतो. आता मात्र त्या किलरचा रायाला फोन आलेला असतो. बसला ना, धक्का बसला का, गार्गी नाही सापडली ना.
नाही सापडणार तुम्हाला गार्गी, कारण ती माझ्या ताब्यात आहे. आणि आता तुम्हाला गार्गीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागणार आहे, तरच तिचा जीव वाचू शकतो. नाहीतर होत्याचं नव्हतं होऊन जाईल. त्याच वेळेस राया म्हणला, तो काय म्हणजे म्हणजे काय किंमत मोजायची? तेव्हा तो किलर हसतच म्हणू लागतो, मला गार्गीच्या जीवाबदल्यात 1 करोड रुपये हवेत. 1 करोड रुपये पोच करा आणि गार्गीला सुखरूपीकडनं घेऊन जा. आणि जर मला माझी रक्कम भेटली नाही तर होत्याचं नव्हतं होऊन जाईल. असे म्हणताच आता तो किलर फोन बंद करतो. आता 1 करोड ही किंमत ऐकताच सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, राया आपल्याकडे वेळ व्हायला जाता कामा नये. आपण लवकर पोलीस स्टेशनला जाऊन हे सगळं कळूया. तेव्हा राया म्हणू लागतो, जय वेळ व्हायला घालून चालणार नाही. आपल्याला लवकरात लवकर गार्गीला शोधावं लागेल. काही करून गार्गीचा जीव वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. आता मी त्या किलरला हा खून करू देणार नाही. त्याच वेळेस राया आपल्या रूममध्ये येतो. आता मात्र ज्या बोर्डावरती जेवढे खून झालेले असतात त्या सगळ्यांचे पोस्टर लागलेले असतात. त्याकडे बारीक आता एकटक रायाचं लक्ष असतं. जय घोरपडे नक्कीच काहीतरी पुरावा या किलरने सोडलेला असणार आहे आणि आपण तो शोधायचा आणि त्याला पकडायचं आहे. आता गार्गीचं टार्गेट मी त्याला पूर्ण करू देणार नाही. जो कोणी ती खुनी असेल, ती परी असेल, तिचं हे आता कांड सक्सेसफुल होणार नाही. त्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल, पण त्याआधी गार्गीचा शोध घेणं खूप गरजेचं आहे. जय मला असं वाटतंय एवढे सगळे खून झालेत ते जंगलाच्या आसपास झालेत. कदाचित जंगलात गार्गीला लपवलं असेल का? त्यावर लगेच आता जय लागतो, नाही राया हे शक्यच नाही आहे. कारण सध्या तरी पोलीस सुरुवातीला जंगलातच शोधतील, कारण सगळे खून जंगलाच्या आसपास झालेत आणि म्हणून तो किलर एवढी मोठी चूक करणार नाही. तो जंगलात गार्गीला कधीच घेऊन जाणार नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जंगलात नाही मग शहरात? शहरात कुठे असे गोडाऊन असतील का ज्या ठिकाणी गार्गीला ठेवलं असेल? राय सांग ना, तुला काही आठवतंय का? तेव्हा राय म्हणू लागतो, मिस्पायर अगं तुझं बोलणं बरोबर आहे गं, शहरात गोडाऊनमध्ये ठेवू शकतात. पण कसं आहे ना, आता सध्या त्या किलरचा खूप सगळीकडे चर्चा चालू आहे. तिला पकडण्याविषयी सगळीकडे ज्या बोबाटा झाला आहे ना, त्यावरनं तरी गर्दीत येण्याचा ती प्रयत्न करणार नाही. शहरात कसं माणसं असतात, सतत गर्दी असते, त्या ठिकाणी ती गार्गीला नाही ठेवू शकत. मग तिने गार्गीला ठेवलं कुठे असेल? असे असंख्य प्रश्न आता इथे राया मंजिरीला पडलेले असतात. त्याच वेळेस आता सिनियर सरांचा रायाला फोन येतो. विशाल भोसले, हे सगळं काय चालू आहे? तुम्हाला सांगितलं होतं ना, कायदा हातात घेऊ नका. आता बघा होत्याचं नव्हतं झालंय. गार्गी कुठे ती त्या किलरच्या हाती कशी लागली? तुम्ही तिला जेलमधनं तिचा जीव वाचवण्यासाठी घेऊन गेला होता ना, मग ती किलरकडे कशी पोचली? तुमच्यामुळे ना सगळ्या डिपार्टमेंटला ना आता मोठं संकट झेलावं लागणार आहे. तेव्हा विशाल म्हणू लागतो, सर काळजी करू नका, मी लवकरात लवकर गार्गीला शोधणार आहे. तेवढ्यात सिनियर सरांना दुसरा फोन येतो. त्यावरती राहायला म्हणू लागतो, 1 मिनिट थांब, मला एक फोन आलाय. आता ते फोन उचलताच त्यांना धक्का बसतो, कारण एका मुलीची बॉडी सापडली आणि ती गार्गीचे असं आता सिनियर सरांना सांगण्यात येतं. आता लगेच सिनियर सर विशालवरती ओरडतात, विशाल भोसले, ज्याची भीती होती तेच झालंय. गार्गीची बॉडी सापडली आणि 100% ही गार्गीच असणार आहे. आता काय उपयोग? तिला जेलमधनं पळून नेलं ना तुम्ही, पण शेवटी तिचा जीव गेलाच. आता काय करणार आहात विशाल भोसले? त्याच वेळेस आता रायाला धक्का बसतो. राया, मंजिरी, जय सगळेजण धावतच आता ज्या ठिकाणी हा खून झालेला असतो ना, त्या ठिकाणी निघालेले असतात. आता मात्र जो पाण्याचा हौद असतो तो रिकामा असतो. त्या हौदात आता गार्गीचा मृतदेह पडलेला असतो. आता सगळे लोक जमलेले असतात. मृतदेहाच्या बाजूला चाकू, जळालेला पंकज ठेवलेला असतो. आता मात्र गार्गीचा चेहरा बघताच राया मंजिरीला धक्का बसतो. राया पटकन आता गार्गीजवळ जाणार, तेच हवलदार त्याला अडवतात. 1 मिनिट, तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत, अजून पोलिसांचं काम चालू आहे. त्याच वेळेस जय म्हणू लागतो, राया शांत हो. तेव्हा राया म्हणू लागतो, गार्गी गार्गी मला माफ कर गं, हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी तुझा जीव नाही वाचू शकलो. त्या किलरने मला हिंट दिली होती, पण तरीही मी वेडेपणा केला. खरं तर आपण त्याच्या प्लॅनिंगनुसार सगळं वागत गेलो. त्याने सांगितलं गार्गीच्या जीवाला धोका आहे, आपण गार्गीला जेलमधनं बाहेर काढलं आणि त्याचं काम अगदी सोपं झालं. नाही 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 मिसफायर, मी चुकलोय गं. पहिल्यांदा मी निर्णय घेऊन चुकलोय मिसफायर. माझ्यामुळे गार्गीची अशी अवस्था झाली. तेव्हा मंजिरी लागते, राया सावर स्वतःला, शांत हो बरं. आता गार्गीची बॉडी पडलेली असते, पण मात्र त्या किलरचा हा काही डाव असेल का? काही खरंच गार्गी असेल? हे सगळं आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर त्यानंतर
मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल 24 तासात किलरचा शोध रायाने घेतलेला असतो. तर गार्गी जिवंत आहे की खरंच तिची बॉडी तीच आहे, हे सगळं सत्य लवकरच आपल्या समोर येईल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.